नमस्कार शेतकरी बंधू. मी प्राध्यापक जयवंत जगताप, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र तळसंदे. आज आपण भुईमूग लागवड तंत्रज्ञान या विषयावरती आपण माहिती घेणार आहोत. मी गेल्या 10 दिवसापूर्वी सोयाबीनचं लागवड तंत्रज्ञान याविषयी एक ऑडिओ क्लिप आपल्याला दिली होती. त्याच्यामध्ये चांगला रिस्पॉन्स शेतकऱ्यांच्याकडून मिळाला. बऱ्याच शेतकऱ्यांचा असा फीडबॅक आला की संत तुम्ही भुईमुगाची लागवड तंत्रज्ञान या विषयावरती मार्गदर्शन करावं. त्या अनुषंगाने हे छोटेसे प्रयत्न करत आहे. तर भुईमुगाचे उत्पादन कमी येण्याची आपण संत सुरुवातीला कारणं बघूया. कारणं कुठली आहेत की ज्याच्यामुळं उत्पादन कमी येतं आहे, की जेणेकरून त्याच्यावरती उपाययोजना करून आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने घेता येईल. पहिलं उत्पादन कमी येण्याचं कारण म्हटलं तर पारंपरिक पद्धतीनं पेर पद्धतीनं आपण लागवड ही भुईमुगाची करतो, त्याच्यामुळे उत्पादन आपल्याकडे कमी मिळतं. आता पेर पद्धतीनं कसं होतं की सपाट रानावरती आपण पेरणी करतो किंवा सपाट वाफा सोडतो आणि त्या वाफ्यामध्ये आपण संत पेरणी आपण किंवा टोकन पद्धतीनं आपण भुईमुगाची लागवड करतो. असं सपाट क्षेत्रावरती किंवा सपाट वाफ्यावरती आपण पेरणी किंवा टोकणी केली तर पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळ रान पाणी धरून ठेवतं आणि किंवा वरच्यावर आपण पाणी दिल्यानंतर ते रान घट्ट होतं आणि त्याच्यामध्ये शेंगा पोसताना किंवा आराटवताना आपल्याला त्रासदायक होतं भुईमुगासाठी आणि त्याच्यामध्ये उत्पादन तेवढं म्हणावंसं येत नाही, त्याच्यामध्ये निचरा व्यवस्थित राहत नाही. त्याच्याऐवजी जर गादीवापा पद्धत जी आहे, इक्रिसाइड पद्धतीनं गादीवापा तयार करून म्हणजे 1 मीटरच्या अंतरावरती सऱ्या सोडायच्या, 15 सेंटीमीटर उंचीचे असे गादीवापे तयार करायच्या. हा गादीवापा आहे तो सांगता आपल्याला 70 सेंटीमीटरचा गादीवापा तयार होईल, म्हणजे 2-2.25 फुटाचा गादीवापा. आणि त्याच्यावरती आपण सध्या टोकन पद्धतीनं जर भुईमूग केला तर याच्यामध्ये निचारा चांगला होऊन आपल्याला रान भुसभुशीत राहिल्यामुळं, रान मऊ राहिल्यामुळं गादीवाप्यावरचं यामध्ये भुईमुगाचं उत्पादन आपल्याला चांगलं येण्यासाठी फायदेशीर होत असतं. दुसरं भुईमुगाचं उत्पादन कमी येण्याचं कारण म्हणजे सुधारित जातीच्या बियाण्याचा वापराचा अभाव. बऱ्याच वेळा बघतोय की आजही मोठ्या प्रमाणामध्ये JL 24 सारख्या जुन्या जातीचा किंवा SB11 सारख्या जुन्या जातीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नवीन जातीचं बियाणं शेतकऱ्यांच्याकडे आत्ताही उपलब्ध नाही आहे किंवा वापर केला जात नाही आहे. ही JL 24 जात 1985-86च्या आसपास साधारणतः प्रसारित झाली. त्यावेळेला आपल्याच भागातील शेतकरी एकरामध्ये 30 ते 35 पोती शेंग उत्पादन घेत होते. पण तीच जात आजची जी उत्पादकता बघितली त्या जातीची तर ती एकरामध्ये 6-7 पोती किंवा 7-8 पोत्याच्या वरती काही उत्पादन मिळताना दिसत नाही आहे. म्हणून आपल्याला ही जुनी जी जात आहे ती बदल करून नवीन जातीचा वापर त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. कोणत्या जाती वापरायच्या त्या मी पुढच्या भागामध्ये मी आपल्याला सांगणार आहे. तिसरं कारण म्हणजे सांगता उत्पादन कमी येण्याचं म्हणजे की बऱ्याच वेळेला शेतकरी सांगत असतो की सर माझी शेंगच भरत नाही, शेंग पोची राहते, वजनाला हलकी राहते. हे कशामुळे होतं? हे जे वजनाला कमी झाल्यामुळं, म्हणजे तुम्ही जर गोनपाटाचं एक पोतं जर बघितलं वजन करून तर ते समजा 25 किलोच्या आसपासच करत आहे. जिथं ते जर चांगली टच्च भरलेली शेंग असेल तुमची तर हेच पोतं आपल्याला 40 ते 45 किलोपर्यंत वजनापर्यंत भरतं. तर हे शेंग टच्च न भरणं किंवा पोची राहणं ह्याचं कारण काय आहे तर त्याला 3 कारणं आहेत यामध्ये. त्यातलं पहिलं कारण म्हणजे असं आहे की ज्या वेळेला गळीत धान्याच्या पिकाला किंवा भुईमुगासारख्या पिकाला ज्या कॅल्शियम आणि गंधकाची कमतरता भासते त्यावेळी ती शेंग टच्च भरत नाही आहे. आणि ही जर कॅल्शियम आणि गंधकाची कमतरता राहिली तर उत्पादनामध्ये मार दिसते, शेंग पोची राहते. ह्याच्यासाठी म्हणून शेतकऱ्यांनी आपल्याला जे काही खताची मात्रा आहे त्यात स्फुरद आहे ते आपल्याला सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे. आणि कॅल्शियम आणि गंधकासाठी आपल्याला जिप्सम आहे ते एकरी आपल्याला सांगता 160 किलो जिप्सम हे सांगता वापरायचं आहे. कसं वापरायचं मी नंतरच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला सांगणार आहे. त्यामुळं जर कॅल्शियम आणि गंधक जर आपण दिलं तर आपली शेंग ही टच्च भरेल की जेणेकरून एका हातानं अशी सुद्धा फुटणार नाही. एवढी टच्च भरली तर आपल्याला हे शेंगाचं पोतं आहे ते एका पोत्याचं वजन आपल्याला जवळजवळ 40-45 किलो भरलेलं दिसेल. आता दुसरं कारण अजून शेंग टच्च न भरण्यासाठी किंवा पोचं राहण्याचं दुसरं एक कारण आहे ते म्हणजे पर्टिक्युलरली खरीप हंगामामध्ये
वातावरणात आर्द्रता असते, दमटपणा असतो, ढगाळ वातावरण असतं. तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला टिक्का आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव हा भुईमुगावरती होतो. आता टिक्का म्हणजे काय, डोळ्याच्या आकारासारखे गोल गोल टिपके छोटेसे पानावरती होतात आणि ते एकमेकात टिपके मिक्स होऊन पूर्णपणे पान वाळून जातं. किंवा तांबेरा आपल्याला माहिती आहे की पानाच्या पाठीमागं लाल लहान लहान लालसर टिपके येतात आणि पूर्णपणे पान हे संता वाळून जातं. आणि हा जर टिक्का आणि तांबेऱ्याचा प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणात आला किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आला तर बऱ्याच वेळेला हा प्लॉट शेंगा भरायच्या अगोदरच वाळून जातो आणि आपल्याला वाटतं की शेंग भरलेली आहे, भुईमुग काढायला आलेला आहे आणि आपण भुईमुग काढून घेतो आणि परत बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सांगता शेंगा ह्या सगळ्या पोछ्या असताना दिसते. म्हणजे पहिलं मी कारण सांगितलं कॅल्शियम आणि गंधकाची कमतरता असणं. दुसरं कारण मी सांगितलं की टिक्का आणि तांबेऱ्याचा प्रादुर्भाव होणं, ह्याच्यामुळे उत्पादन घटतं किंवा शेंग पोची राहते समजा. अजून हे दोन्ही उपाययोजना केल्या तरीसुद्धा आपल्याला अजून एक कारण की ज्याच्यामुळे समजा शेंग टच्च भरताना दिसत नाही, ते तिसरं जे कारण आहे ते म्हणजे पाण्याचं अयोग्य नियोजन. जर का शेंग भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण जर पाणी नाही दिलं आणि त्याच्यात पाण्याची कमतरता जर भासली तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला समजा शेंग भरत नाही, पोची राहते आणि त्याच्यामुळं उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात मार दिसून येतो. म्हणजे हे 3 कारणं आहेत, तर त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला भुईमुगामध्ये असं बघतो की साधारणतः बीज प्रक्रियेचा अभाव दिसतो की ज्याच्यामुळं साधारणतः मर रोग असेल किंवा मुळकूज असेल ती बऱ्याच वेळा भुईमुगामध्ये दिसते आणि त्याच्यामुळं रोपाची संख्या आहे ती मर्यादित राखली जात नाही आहे किंवा रोपाची संख्या कमी राहते आणि ह्याच्यामुळे उत्पादनात त्याच्यामध्ये मार दिसून येते. आता ही कारणं आपण बघितली, ह्याच्यानंतर आपल्याला काय उपाययोजना करता येईल उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून आपण समजा एक एक मुद्दा आपण त्याच्यामध्ये बघूया. जसं पिकाला हवामान कसं लागतं. हवामानाच्या बाबतीमध्ये बघितलं तर भरपूर सूर्यप्रकाशामध्ये ह्या पिकाची वाढ चांगली होते. अति थंडी असेल तर हे या पिकासाठी मारक राहते. त्यामुळं शक्यतो रात्रीचं टेम्परेचर आहे 18 डिग्रीच्या वरती असेल तर ह्याच्यामध्ये आपण जर लागण केली, टोकन केली तर त्याच्यामध्ये उगवण चांगली होते. मी पर्टिक्युलर मला सांगायचं आहे की उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी आपण समजा टोकणी करतो किंवा पेरणी करतो, बरेच शेतकरी डिसेंबरमध्ये टोकणी पेरणी करण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळी रात्रीचं टेम्परेचर हे 13 डिग्रीच्या आसपास, 13-14 डिग्रीच्या आसपास असतं. अशा वेळी बऱ्याच वेळेला उगवण व्हायला जे 7 दिवसामध्ये भुईमुग उगवायला पाहिजे तो 14-15 दिवसपर्यंत भुईमुग उगवायला लागतो. आणि जरी उगवण झाली तरीसुद्धा तिची महिन्याभरातली वाढ बघितली तर ती एकदम लिमिटेड राहते किंवा कमी राहते. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये समजा पेरणी जी आहे किंवा टोकणी जी आहे ती आपल्याला शक्यतो याच्यामध्ये केलेली मकर संक्रांतीनंतर म्हणजे 15 जानेवारीनंतर आपल्याला टोकणी केलेली आपल्याला उन्हाळ्याच्या हंगामामध्ये चांगली राहते. पावसाळ्यामध्ये विचार केला तर पावसाळ्यामध्ये समजा अतिपाऊस असेल तर थोडासा त्रासदायक होतो. त्यामुळे सरी मडब्यावरती, गादी वाफ्यावरती आपण जर भुईमुगाचं टोकणी किंवा पेरणी केली तर आपल्याला पिकाला फायदेशीर राहते. पावसाचं प्रमाण जर बघितलं, विचारात घेतलं तर 600 ते 750 मिलीमीटरच्या आसपास जर पाऊस असेल तर ह्या पिकाला फायदेशीर राहतो समजा. पण तरीसुद्धा जर रान निचऱ्याचं असेल तर तुम्ही समजा 1000 मिलीमीटर पाऊस असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला भुईमुगाचं पीक चांगल्या पद्धतीने घेता येतं. पण तांबड्या जमिनी असेल, निचऱ्याची जमीन असेल तर याच्यामध्ये भुईमुग निश्चितपणे चांगला त्याच्यात येताना दिसतो आपल्याला समजा. एकाच वेळी जास्त जरी पाऊस पडला तरीसुद्धा या पिकासाठी थोडंसं घातक होतं. अति पाणी झाल्यामुळं पीक आहे ते पिवळं पडतं आणि त्याच्यामुळे उत्पादनामध्ये त्याच्यामध्ये मार दिसून येतं. आता जमिनीच्या बाबतीमध्ये बघितलं तर भुईमुगासाठी उत्तम निचरा असणारी जमीन ही चांगली राहते. म्हणजे मध्यम जमीन आहे, निचरा चांगला आहे, सेंद्रिय पदार्थाचं बऱ्यापैकी प्रमाण आहे, वाळू मिश्रित तांबडी जमीन असेल तरी त्याच्यामध्ये उत्पादन चांगलं येतं समजा. चिकन माती किंवा चुना किंवा सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी असणारी अशी जमीन असेल तर ती शक्यतो आपल्याला त्याच्यामध्ये टाळायचे. चिकन मातीचं प्रमाण असणारी किंवा चुनखडीयुक्त अशी जमीन असेल तर त्यामध्ये कमतरता दाखवते समजा. खूप भारी, चिकट, कडक जमिनीत शेंगाची वाढ चांगली होत नाही. त्यामुळे अशी जमीन टाळण्याची म्हणजे मध्यम
जमीन असेल, शेणखताचं प्रमाण चांगलं असेल, निचरा चांगला असेल, अशी मध्यम ती काळी जमीन चांगली राहू शकते. किंवा वाळू मिश्रित तांबडी जमीन असेल तर त्याच्यामध्ये भुईमूग अगदी चांगला येऊ शकतो. त्याचबरोबर समजा किंचित आम्ल जमिनीत भुईमुगास मानवते, तर त्यामध्ये भुईमूग हा चांगला येतो. आता आपण समजा भुईमुगाच्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये बघूया. तर जातीमध्ये बऱ्याच जाती आहेत. TAG-24 आहे, टॅग 26 आहे, JL 286 असेल, JL 501 आहे, त्याचबरोबर TG-37 आहे, TG-37A आहे, TPG-41 असेल, फुले प्रगती आहे, JL 24, SB 11 आहे, ICGS 11 आहे, फुले व्यास आहे, ज्याला JL 220 म्हणतात आपण समजा, फुले भारती, फुले धनी, अशा वेगवेगळ्या बऱ्याच जाती आहेत. पण मी सगळ्या जाती आपल्याला सांगणार नाही आहे. त्याच्यामध्ये मी असं म्हणेन समजा तुम्हाला पावसाळ्यासाठी जर हे करणार असेल तर त्याच्यामध्ये JL 286 सारखी जात आहे, जे फुले उन्नत नावानं येत आहे. ती खरीप आणि उन्हाळ्यासाठी दोन्ही हंगामासाठी राहते. खरीपामध्ये तिला 90 ते 95 दिवसामध्ये सांगता ही जात तयार होते आणि उत्पादन मी चांगले दिसून येते सांगता. आणि ही जी जात आहे JL 286 ही आपली पूर्वीची JL 24 या जातीसारखीच त्याची शेंग आहे. चवीला चांगली आहे, खाण्याला चांगली आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला भुईमूग जो केला जातो तो सांगता खाण्यासाठी म्हणून केला जातो. त्यासाठी पण JL 286 ही जात निश्चितपणे चांगली आहे. दोन्ही हंगामासाठीच चांगली असल्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्याचबरोबर JL 501 म्हणून जात आहे, ही उपटी प्रकारामधली ही जात आहे. ह्यालाही सांगता खरीपामध्ये 99 ते 100 दिवसापर्यंत कालावधी लागतो. 99 ते 105 दिवस कालावधी लागतो आणि उन्हाळ्यामध्ये त्याला 110 ते 115 दिवस कालावधी लागतो. ही जी जात आहे ही थोडीशी शेंग घुंगरी टाईप शेंग असते, बारीक शेंग राहते याची. म्हणजे जसं आपण टॅग 24 ही जात बघितली असेल की जी पावसाळ्यामध्ये चांगली येते आणि ह्या जाती आहे जी शेंग आहे ती घुंगरी टाईप अशी छोटी शेंग राहते. या TAG-24 या जातीतूनच निवड पद्धतीनं JL 501 जात केलेली आहे आणि ही जात आपल्याला लागणीसाठी चांगली राहते. म्हणजे मी 2 जाती सांगितल्या, एक JL 286 किंवा JL 501 या जातीचा निश्चितपणे आपण वापर करायचा. त्याचबरोबर फुले धनी म्हणून गेल्याच वर्षी एक नवीन जात महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेली जात आहे. तर या जातीचाही वापर आपण समजा केला तर त्याच्यामध्ये समजा उन्हाळ्या आणि पावसाळ्या दोन्ही हंगामामध्ये आपण घेऊ शकतो समजा. ही समजा एक उन्हाळ्यामध्ये समजा 110 दिवसाच्या आसपास येते आणि पावसाळ्यामध्ये ही जात 100 दिवसाच्या आसपास समजा आपल्याला काढणीसाठी येते समजा. तर या जातीचा वापर करायचा आपण समजा. अशा बऱ्याच जाती आहेत. फुले वारणा असेल, फुले उन्नती आहे, फुले मोरणा आहे, अशा वेगवेगळ्या बऱ्याच जाती आहेत. किंवा फुले RHRG 6021 असेल, अशा भरपूर जाती आहेत की ज्या जाती आपल्याला समजा उपलब्ध आहेत पण त्या आपल्याला तेवढ्या फायदेशीर राहत नाही आहेत किंवा त्या आपल्याला चवीला तेवढ्याच चांगल्या नाहीत. फुले वारणासारखी जातीचं मला सांगावंसं वाटतं, ही जी जात आहे टिक्का आणि तांबिराला प्रतिकारक्षम जात आहे. म्हणजे याच्यावर टिक्का तांबिरा येत नाही. शेवटपर्यंतचा त्याचा ढाळा अगदी हिरवागार राहतो. 4 ते 4.5 महिने समजा या काढणीला खरीप हंगामामध्ये लागतात. म्हणजे पावसाळ्या जो आपला पावसाकडचा भाग आहे, म्हणजे पश्चिमेकडचा कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमेकडचा भाग आहे, तांबडी जमीन आहे ज्याच्यामध्ये 4-4.5 महिन्याचा भुईमूग लावला जातो. अशा ठिकाणी फुले वारणासारखी जात जर तुम्ही लावली तर ही उत्पादकता निश्चितपणे सगळ्यात व्हरायटीपेक्षा चांगली आहे. टिक्का तांबिरा येत नाही त्या जातीवरती. परंतु या जातीचं थोडीशी अडचण आहे की तेलाचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळं थोडासा कडवटपणा त्याच्यामध्ये राहतो आणि त्यामुळं शेतकऱ्याला ती जात पसंत पडताना दिसत नाही. त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्ही JL 286, JL 501 असेल किंवा फुले धनी असेल किंवा नाहीच मिळालं तर TAG-24 अशा जातीचा भुईमुगासाठी वापर केलेला आपल्याला फायदेशीर होऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये रान तयार करण्याच्या बाबतीत जर विचार केला तर भुईमूग हे जमिनीखाली वाढणारं पीक आहे. त्यामुळे रान भुसभुशीत असलेलं या पिकासाठी फायदेशीर राहतं. त्यामुळे जमिनीचे खोल नांगरट करून घ्यायचे आहे. त्यानंतर 2 कुळव्याच्या पाळ्या देणं, जर ढेकळं असतील तर ढेकळं सांगता ते आपल्याला सांगता रोट्यावरच्या सह्यानं फोडून घ्यायचे. शेवटची कुळवणी करायच्या अगोदर आपल्याला 20 ते 25 गाड्या शेणखत आहे ते हेक्टरी चांगलं कुजलेलं त्याच्यामध्ये वापरायचं आहे सांगता. त्याचबरोबर तुम्ही सांगता हेक्टरी 10 किलो फोरेट किंवा थायमेट जे आहे त्याचा जर वापर केला तर हुमणी वगैरे कीड असेल किंवा कटवर्मसारखी जी कीड आहे तर त्याचा नायनाट करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. एक मला हे ते सांगावंसं वाटतं
की ज्या वेळेला आपण बऱ्याच वेळेला आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण समजा ऊसाचं खोडवं काढल्यानंतर किंवा ऊसाची लागण काढल्यानंतर त्याच्या खोडक्या काढतो आणि त्याच्यानंतर आपण रान तयार करतो. हा शक्यतो खोडक्या काढताना शक्यतो पूर्ण खोडक्या वेचून बाहेर काढलेल्या फायदेशीर राहतं. त्यासाठी आपल्याला नांगीचा रोटर जर तुमच्याकडे शक्य असेल तर नांगीच्या रोटरनं खोडक्या काढून घेणं आणि त्या खोडक्या बाहेर वेचून बाहेर काढलेल्या फायदेशीर राहतात. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळी ज्यावेळी शेंगदाणा टोकतो त्याच्या संपर्कात जर खोडकीचा चुरा किंवा खोडकीचा भाग जर आला तर त्या खोडकीची कुजण्याची क्रिया चालू होते. त्यावेळेला भुईमुगालाही कुजूस लागण्याची शक्यता राहते आणि त्याच्यामध्ये उत्पादनात मार दिसून येते. तर अशा पद्धतीनं रान तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला रान सप्पई करून त्यामध्ये आपल्याला गादी वाफे ते गादी वाफे आपल्याला त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये गादी वाफे सोडताना काय करायचं आहे की त्याच्यामध्ये 1 मीटरच्या अंतरावरती आपण समजा गादी वाफे सोडून घ्यायचे आहेत. 1 मीटरचं गादी वाफा सोडताना आपल्याला ज्याकडे रेझरचे अवजार असतात ट्रॅक्टरला जोडायचं तर त्यामध्ये 3 रेझर असणारा असा अवजार वापरायचा. मध्ये सेंटरला एक रेझर लावायचा आहे. त्याच्या उजव्या बाजूला 1 मीटर अंतरावरती एक रेझर लावायचा आहे. डाव्या बाजूला 1 मीटरवरती अंतरावरती रेझर लावायचा. हे रेझरचे सगळे पूर्णपणे पंखे आहेत आत दाबून घ्यायचे म्हणजे जेणेकरून सरी जी आहे ती सरी छोटी पडेल. आपल्याला ऊसाच्या प्लॉटसारखी अशी मोठी सरी नाही करायची. एकतर 15 सेंटीमीटर खोलीची सरी पडेल आणि सरीची रुंदी जी आहे ती आपल्याला 1 फुटाच्या आसपास राहील, त्याच्यापेक्षा जास्त राहणार नाही. जर सरीची रुंदी जास्त झाली तर ह्याच्यामध्ये आपलं जे मधलं क्षेत्र आहे रान आहे ते जास्त वाया जाण्याची शक्यता राहते. त्यामुळं सरीची रुंदी कमी होईल याच्यासाठी म्हणून आपल्याला पंखे आहेत ते पंखे आत दाबून घ्यायचे. दुसरं की आपल्याला एक काम करायचं आहे की ज्यामध्ये जे अवजार आपण जे चालवणार आहे ते थोडंसं कराळ प्रकारामध्ये चालवायचं. कराळ म्हणजे काय, तर दातावरती चाललं पाहिजे, टोचीवरती हे अवजार चालायला पाहिजे. तर त्यासाठी आपली जी टापलिंग असेल ट्रॅक्टरची ती आखडून घ्यायची आहे की जेणेकरून टोचीवरती अवजार चालेल, जेणेकरून समजा सरीची रुंदी आहे ती कमी पडेल. आणि सरीत पाडताना जी माती वरंब्यावरती ढकलली जाईल किंवा गादी वापेवर ढकलली जाईल ती सप्पई करण्यासाठी आपल्याला पाठीमागे एक 4x4 इंचाचं असं लाकूड असेल किंवा 2 इंचाची लोखंडी पाईप असेल ती जर बांधली किंवा साखळी जर जाड बांधली तर हे जे वाफा आहे तो सप्पई करत जातो. म्हणजे प्रत्येक वेळेला 2-2 वाफे आपल्याला त्याच्यामध्ये सोडता येतात. किंवा दुसरी एक पद्धत मी असं सांगेन की तुमच्याकडं जर 3 कुरी असेल 1-1 फुटाच्या अंतराची 12 इंचाच्या 2 फणाच्या मध्ये 12 इंच अंतर असणारी अशी जर कुरी असेल ज्याला 4 फण आहेत त्यातले मधले 2 फण जर आपण काढून टाकले तर मधलं शेवटच्या कडेच्या 2 फणामधलं अंतर आहे ते समजा आपल्याकडे 3 फुटाचं राहतं. अशा ह्या शेवटच्या कडाच्या फणाला जर आपण पोतं गुंडाळताना असं करायचं दिंड्याकडच्या बाजूला जाड होईल आणि टोचीकडे जाताना ते निमुळत होईल. अशा पद्धतीचं आपण समजा जर पोतं त्याला गुंडाळलं, पोत्याचं काम एवढ्यासाठी पोतं गुंडाळायचं आहे की जे आपल्याला सरी पाडायची आहे ती या पोत्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या जो हे आहे फण आहे त्याला पोतं गुंडाळून त्यानं माती बाजूला ढकलायचे आणि मध्ये जे दिंड असतं ते दिंड ज्यावेळेला आपण आखडून अवजार चालवायचं आहे त्या दिंडाने ही माती सप्पई केली जाते आणि या माध्यमातून आपल्याला जे वाफे आहेत ते चांगल्या पद्धतीनं सोडता येणं शक्य होतं. म्हणजे ट्रॅक्टर नसेल तर तुम्हाला बैलाकडून सुद्धा वाफे सोडता येतात. त्यासाठी 1 फुटाच्या अंतराची कुरी पाहिजे. कुरीचे मधले 2 फण काढून घ्यायचे, कडेचे 2 जे फण राहतील त्यासाठी त्याला पोतं गुंडाळायचं आहे आणि ह्या पद्धतीनं आखडून जर अवजार चालवलं तर ह्याच्यात छानपैकी आपल्याला त्याच्यामध्ये जे वाफे आहेत ते वाफे त्याच्यामध्ये सोडता येतात. असे वाफे सोडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाऊस पडल्यानंतर आपण टोकन आहे ते टोकन त्याच्यामध्ये करून घ्यायचे. आता टोकणीसाठी बियाणं जे लागतं ते बियाणं शक्यतो समजा आपल्याला एकरामध्ये 40 किलो बियाणं किंवा गुंट्याला 1 किलो बियाणं आपल्याला पुरेसं होतं समजा. आता असा प्रश्न येतो, शेतकरी बऱ्याच वेळा विचारतात, सर 1 बियाणं टोकू का 2 बियाणं टोकू का 3 टोकू? निश्चितपणे 1 बियाणं टोकण्यापेक्षा 2 बियाणं टोकलं तर उत्पादन चांगलं येतं. पण बियाणाचा खर्च आहे तो फार मोठा या भुईमुगामध्ये आहे. त्यामुळे मी असं सुरुवातीला तुम्हाला म्हणेन की तुम्ही 1च दाणा टोका. ज्यावेळी स्वतःचं बियाणं तुमचं तयार होईल, उत्पादन होईल, त्यावेळी पुढच्या वर्षापासून तुम्ही साधारणतः त्यामध्ये 2 दाणे टोकले तर फायद्याचं राहील. शक्यतो 1 बघा, 1 दाणा टोकल्यानंतर एक 10व्या दिवशी त्याच्यातनं गॅप फिलिंग जिथं जिथं उगवलेलं नाही आहे तिथं गॅप भरण्याचं काम करा की जेणेकरून आपल्याला उत्पादन आहे ते त्याच्यामध्ये चांगलं विषय. तर टोकणीचं अंतर किती असायला पाहिजे समजा, तर टोकणीचं अंतर आहे हे जे आपण गादी वाफे सोडणार आहे ते गादी वाफ्याचं ते माथ्याकडचा भाग आहे म्हणजे गादी वाफ्याचा तो सांगता 70 सेंटीमीटरच होणार आहे सांगता. तर ह्याच्यामध्ये आपल्याला
जर कमी वाढणाऱ्या जाती असतील, जसे टॅग 24 सारखी जात असेल, तर ती 8 बाय 8 इंचाच्या अंतरावरती आपण त्याची टोकन करू शकतो. म्हणजेच काय सांगता, आपण 4 ओळी त्याच्यावरती बेडवरती टोकू शकतो. म्हणजे एक 4 बोटाचं अंतर डाव्या बाजूला सोडायचं बेडच्या, तिथं पहिला टोचा घ्यायचा, त्यानंतर 20 सेंटीमीटर दुसरा टोचा, तिसरा टोचा 20 सेंटीमीटर, चौथा टोचा येतो परत नंतर उजव्या बाजूने एक 4 बोटाचं अंतर सोडून तिथं घ्यायचं. मग प्रत्येक ओळीमध्ये 20-20 सेंटीमीटरचं राहील आणि 2 टोच्यामध्ये सुद्धा 20 सेंटीमीटर राहील. अशा पद्धतीनं थोडंसं आपल्याला टोकणी करायची. किंवा जेल 286 सारखी जात आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही या गादी वाप्यावरती 3च लाईन केलेल्या फायदेशीर राहतात. तसं सेंटरला एक टोचा घ्यायचा आणि याकडेच ना 4 बोटं अंतर सोडून एक टोचा घ्यायचा, पलीकडच्या बाजूने एक 4 बोटं अंतर सोडून घ्यायचा. अशा 3 लाईन तुम्ही करा आणि परत 2 टोच्यामध्ये 10 इंचाचं अंतर आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. इथं या पद्धतीनं आपण सांगता टोकणी 9 ते 10 इंच आपण अंतर ठेवून आपण सांगता टोकणी करू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता याची टोकणी आहे ती करून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये बीज प्रक्रिया आपल्याला त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. आता भुईमुगासाठी बीज प्रक्रिया करताना शक्यतो एक काळजी घ्यायची भुईमुगाला, जर पाणी जास्त झालं बीज प्रक्रिया करताना तर टर्पल निघालण्याची शक्यता असते भुईमुगामध्ये, आणि टर्पल निघालं तर भुईमुग उगवत नाही. त्यामुळे बीज प्रक्रिया करताना पाणी लिमिटेडमध्ये राहील याची काळजी आपल्याला घ्यायची. आता बीज प्रक्रिया करताना शक्यतो मर लागू नये म्हणून आपल्याला ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी आहे 5 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात घेऊन त्याची बीज प्रक्रिया आपल्याला करायची. त्यामध्येच आपल्याला रायझोबियम 25 ग्रॅम आणि PSB 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात घेऊन साधारणतः आपल्याला एकत्रित बीज प्रक्रिया आपण जर केली तर आपल्याला ह्याच्यामध्ये निश्चितपणे फायदेशीर होतं. मी परत सांगतो, ट्रायकोडर्मा जैविक बुरशी आहे ती 5 ग्रॅम, रायझोबियम 25 ग्रॅम आणि PSB 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात आपल्याला बीज प्रक्रिया आपल्याला करायची. ही जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया कुठलीही करायची गरज नाही आहे. तुमच्या ट्रायकोडर्मा नसेल तर 2 ग्रॅम 22 किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात रासायनिक बीज प्रक्रिया प्रथम करून घ्यायची आणि त्याच्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम 25 ग्रॅम PSBची नंतर बीज प्रक्रिया आपल्याला त्याच्यामध्ये करून घ्यायची आहे. तर या पद्धतीनं आपल्याला बीज प्रक्रिया आहे ती करून घ्यायची आहे. तर ह्याच्यानंतर पेरणीचा जे कालावधी आहे तर पेरणी शक्यतो आपण सांगता जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ते जुलैचा दुसरा आठवड्यापर्यंत आपण सांगता करू शकतो. सांगता ह्याच्यामध्ये फायदेशीर राहते. उन्हाळ्यामध्ये जर पेरणी करायची असेल तर सांगता मकर संक्रांतीनंतर म्हणजे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला पेरणी केलेली किंवा टोकणी केलेली आपल्याला फायदेशीर राहते. आता मी रब्बी हंगामी राहतो की ज्याच्यामध्ये सुद्धा आपण भुईमुगाचं उत्पादन घेऊ शकतो. खरीपापेक्षा उत्पादन हे रब्बी हंगामामध्ये जास्त येतं, रब्बीपेक्षा उन्हाळ्याला उत्पादन जास्त येतं. तर ह्या जे रब्बी हंगाम आहे तो आपल्याला 15 सप्टेंबरच्या आसपास आपण सध्या टोकणी करून आपल्याला त्याच्यामध्ये हा येतं आपल्याला भुईमुगाचं उत्पादन त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने घेता येणं शक्य होतं. आता ह्याच्यामध्ये आपण पुढे जाऊन बघितलं तर ह्याच्यामध्ये आंतरमशागत आहे. तर आंतरमशागतीमध्ये तण नियंत्रणासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये तणनाशकाचा वापर आपल्याला करता येणं शक्य होतं. तर तणाचं जे बंदोबस्त आहे तर त्यासाठी आपल्याला ऑक्सिफ्लोरोप्रिन कंटेंट असणारं तणनाशक म्हणजे गोल ह्या नावानं तणनाशक मिळतं किंवा इतरही नावानं तणनाशक उपलब्ध आहे. तर या तणनाशकाचा वापर आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. पेरणीनंतर किंवा टोकणीनंतर लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बी उगवण्याच्या अगोदर आपल्याला ह्या तणनाशकाचा वापर करायचा आहे. त्याचं प्रमाण आहे 15 लिटर पंपाला 12 मिली या प्रमाणात घ्यायचं आहे. 12 मिलीपेक्षा जास्त जर घेतलं तर तुम्हाला शेंडा एखाद्याच करपलेला दिसून येऊ शकतो. किंवा पेंटामेथलिन हे तणनाशक आहे 5 लिटर प्रति मिली या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी करू शकता. सांगता अजून एक सांगतात त्यातनं जर तुम्हाला तणाचा प्रादुर्भाव दाखवला तर साधारणतः आपल्याला तुम्ही टर्गा सुपरसारखं जे तणनाशक आहे ते 1.5 मिली प्रति लिटर या प्रमाणात सांगता भुईमुगानंतर टोकणीनंतर 20 ते 25 दिवसांनी आपण त्याच्यावरती फवारणी करू शकतो. पण हे टर्गा सुपर हे तणनाशक आहे ते शक्यतो गवताळ तण आहेत त्याच्यावरती काम करतं. तर या पद्धतीनं आपल्याला सांगता या तणाचा बंदोबस्त आहे त्याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. गॅप फिलिंग मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं 10व्या दिवशी आपल्याला गॅप फिलिंग करून येते. आता पाण्याच्या पाळीच्या बाबतीमध्ये बघितलं तर खरीपामध्ये गरजेप्रमाणे आपल्याला पाणी द्यायचं आहे. म्हणजे खडवं पडत असेल तर त्या म्हणजे पावसाचा ताण पडत असेल तर आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. पाण्याच्या महत्त्वाच्या अवस्था जर बघितलं तर फुले येण्याची अवस्था आहे ते 25 ते 35 दिवसाच्या आसपास फुले येण्याची अवस्था असते. उन्हाळ्यात ती 35 ते 40 दिवसाच्या आसपास राहते, पावसाळ्यात ती थोडीशी लवकर राहते.
आळा सुटण्याची अवस्था आहे ते 45 ते 50 दिवसाच्या आसपास येते. त्यावेळेला पाण्याचा ताण पडून चालत नाही. आणि शेंगा भरण्याची अवस्था आहे 65 ते 75 दिवसाची. इथंही पाण्याचा ताण पडलेला आपल्याला चालत नाही. तर ह्या पाण्याचा ताण पडण्याच्या ज्या अवस्था आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये टाळायच्या आहेत. या अवस्थेमध्ये आपण पाणी दिलेलं कधी फायदेशीर राहतं. उन्हाळ्यामध्ये शक्यतो सुरुवातीला पाण्याचा ताण हा समजा फुलवऱ्यापर्यंत द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला रेग्युलर पाणी देत त्याला राहायचं आहे. 8 ते 12 दिवसाच्या आसपास त्याला पाणी द्यायचं. आता ह्याच्यानंतर खताच्या नियोजनाबाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये रासायनिक खताचा डोस आहे 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी हा साधारणतः त्याच्यामध्ये द्यायचे आहे. त्याचबरोबर जिप्सम आहे ते 400 किलो प्रति हेक्टरी एवढं खताचा डोस आपल्याला द्यायचा आहे. शक्यतो भुईमुगास नत्र हे साधारणतः अमोनियम सल्फेटमधून दिलेलं फायदेशीर राहतं. त्यामुळे 50 किलो अमोनियम सल्फेट व 125 किलो 125 किलो स्फुरद सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून दिलं तर एकरी हे चांगलं राहतं. आणि हे साधारणतः सुरुवातीला ज्यावेळेला आपण वाफे तयार करतो त्यावेळेला वाफ्यात मिक्स करून दिलेलं चांगलं तर त्याचबरोबर 80 किलो जिप्सम प्रति एकर हे आपल्याला त्यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे. त्याचबरोबर गंधकाची पिकाला गरज असते त्यामुळे 10 किलो गंधक आणि 10 किलो झिंक सल्फेट 2 किलो बोरॅक्स असं जर वापरलं तर हे सूक्ष्म द्रव्य आहेत त्याचंही पिकासाठी आणि तेलाच्या उत्पादन वाढीसाठी आपल्याला फायदेशीर होऊ शकतं. त्याचबरोबर फवारणीच्याद्वारे 2% DAP असेल किंवा 1261 आहे, 0234 आहे, 0050 आहे, अशा 2-3 फवारण्या तुम्ही साधारणतः त्याच्यामध्ये जसं सोयाबीनला मी सांगितलं त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये उत्पादन निश्चितपणे आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं येऊ शकतं. आता जिप्सम सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की 80 किलो जिप्सम सुरुवातीला वाफे तयार करण्यात टाकायचं आहे. राहिलेलं जे 80 किलो जिप्सम आहे ते आपण साधारणतः ज्यावेळेला फुलवरीची अवस्था असते तर त्यावेळेला बुडक्याला पडेल अशा पद्धतीनं जिप्सम हे टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामुळं शेंगा टच्च भरण्यासाठी ज्यामुळे जिप्सममध्ये कॅल्शियम आणि गंधक असतात तर त्याचा फायदा साधारणतः शेंगा चांगल्या भरण्यासाठी होतो आणि उत्पादन निश्चितपणे चांगलं येतं. विद्यापीठाची एक नवीन शिफारस अशी आहे की जे खताचा डोस आहे 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आहे आणि 5 टन शेणखत आहे, हा जो डोस आहे हेक्टरी हा जर ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही साधारणतः 9 समान हप्त्यामध्ये प्रत्येक आठवड्याला एक डोस अशाप्रमाणे समान 9 हप्ते करायचे आहे आणि त्याच्यामधून जर हा ड्रिपमधून डोस दिला तर त्याचं उत्पादन हे निश्चितपणे त्याच्यामध्ये चांगलं येताना त्यामध्ये दिसून येते समजा. त्याचबरोबर काही लोहाची कमतरता भासते किंवा झिंकची कमतरता भासत असते, पोटॅशची कमतरता, त्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये उपाय योजना योग्य राहतात. त्याचबरोबर समजा पिकाच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये किडीच्या बाबतीमध्ये म्हटलं तर ह्याच्यामध्ये मावा किंवा तुडतुडी असेल याचा प्रादुर्भाव थोडासा जास्त प्रमाणात होतो. त्याचबरोबर पाने गुंडाळणारी आळी असेल किंवा केसाळ आळी असेल, लष्करी आळी असेल असाही प्रादुर्भाव त्याच्यामध्ये समजा किडीच्या बाबतीमध्ये दिसून येतो. रोगाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे टिक्का, तांबेरा असेल किंवा मर रोग आहे त्याचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये दिसतो. आता माव्याचा विचार केला तर माव्यामध्ये समजा आपल्याला साधं रोगर असेल, मेटासिस्टॉक असेल किंवा कॉन्फिडॉल असेल अशासारखी जर औषध आपण समजा वापरली तर ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये टाळता येईल. आता पाने गुंडाळणारी आळे, केसाळ आळी असेल, लष्करी आळी असेल तर त्याला गरजेनुसार समजा आपल्याला त्यामध्ये उपाययोजना आपल्याला त्याच्यामध्ये क्विनॉलपॉस असेल, क्लोरोपॅरिपॉस असेल किंवा क्विनॉल क्लोरोमिक्स असणारी अशी औषध असतील किंवा इमामेक्टिन बेन्झोएट कंटेंट असणार प्रोक्लेमसारखं औषध आहे तर याची फवारणी केली तर आपल्याला या आळीचा प्रादुर्भाव आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये टाळता येणं शक्य होतं. आता फुलकड्याचा एक प्रादुर्भाव समजा भुईमुगामध्ये जास्त होतो आणि फुलकुड्यामुळं फुलकिडी असतात त्यामुळे रस शोषल्यामुळं असे पानं असे पिवळसर पांढरी होतात आणि पाठीमागचा पाऊस असा लालसर तांबूस झालेला सुद्धा दिसतो. हे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात त्याचं दिसतं. तर अशामुळे सुद्धा उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आपल्याला उत्पादन कमी झालेलं दिसून येतं. तर ह्याच्यासाठी आपल्याला समजा कॉन्फिडॉलसारखं जे औषध आहे तर त्याचा आपण समजा वापर किंवा त्याच्यामध्ये करू शकतो. तर 15 लिटर पाण्याला 7 मिली याप्रमाणे घेऊन त्याची फवारणी जर केली किंवा ॲसिपेटसारखं औषध आहे तर 2 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी जर केली तर ह्याच्यामध्ये त्या रोगाचा प्रादुर्भाव आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये टाळता येणं साधारणतः त्याच्यामध्ये. मग रोगासाठी मी तुम्हाला सांगितलं तसं ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे बीजप्रक्रिया करायची आहे. तांबेऱ्यासाठी आपल्याला सांगता शक्यतो तांबेरा प्रतिकारक्षम जात पुली वारणासारखी तांबेरा टिक्क्यासारखी ती जात वापर करायचा आहे किंवा तुम्हाला येऊ नये डायथेनियम 45 असेल किंवा टिल्ट आलाच तर त्याच्यामध्ये टिल्ट
अर्धा मिली किंवा अर्धा ते 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी आपल्याला या टिक्का आणि तांबेऱ्यासाठी घ्यायची. शक्यतो पावसाळ्यामध्ये थोडीशी काळजी घ्यायची आहे. पावसाळ्यामध्ये दर 15 दिवसाच्या अंतरानं तुम्ही जर एक आलटून पालटून जर बुरशीनाशकाची फवारणी करत राहिला, की जसं पहिल्या 15 तुम्ही साधारणतः M25 सारखी फवारणी केली, त्याच्यानंतर दुसऱ्या 15 तुम्ही समजा त्यामध्ये कॉन्टॉपसारखी फवारणी केली, तिसऱ्या 15 तुम्ही समजा त्यामध्ये बायोस्टिनसारखी फवारणी केली, त्याच्यानंतर M25 अशी जर अल्टरनेट फवारणी जर तुम्ही करत राहिला तर ह्या टिक्का तांबेऱ्याचा प्रादुर्भाव आहे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी टाळता येणं शक्य आहे. किडीच्या बाबतीमध्ये बघितलं तर आपल्याला हुमणीसारखी कीड आहे, तिचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. हुमणीसाठी तुम्ही मेटारायझी ही जी बुरशी आहे, जैविक बुरशी आहे, ते एकरी 4 किलो या प्रमाणात शेणखतात मिक्स करून जर वापरली तर ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो. किंवा मी सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं तुम्ही थायमेट आहे किंवा फोरेट आहे एकरी 4 किलो या प्रमाणात वापर केला तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला टाळण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. या उपाययोजना मला वाटतं निश्चितपणे आपण जर राबवल्या तर आपल्याला भुईमुगाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेता येणं शक्य होईल. मला खात्री आहे की समजा मी ही ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या निश्चितपणे फायदेशीर होतील. वेळेची कमतरता असल्यामुळे, कारण क्लिप मला छोटी करायची असल्यामुळं बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या होत्या, पण त्याही मला सांगता नाही आलं. काही तुमच्या शंका असतील तर आपण निश्चितपणे चर्चा करून सविस्तर आपल्याला पुढेही त्याच्यामध्ये मार्गदर्शन करता येईल. धन्यवाद.